नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मिरजेत धक्कादायक प्रकार, आईनेच विकली स्वतःची 2 चिमुकली, 6 जणांना अटक. मिरज शहरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या 2 लहान मुलांना बेकायदेशीर दत्तक देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी 20,000 रुपयांना विक्री केल्याप्रकरणी आईसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सांगली पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज सिटी पोलीस स्टेशन येथे नोंद गुन्हा क्रमांक 73/2026 अंतर्गत करण्यात आली आहे. अल्पवयीन न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 80, 81, 87 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने पार पडला. या प्रकरणात मनीषा रोहित जाधवसह एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी दोन्हीही बालकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. या घटनेमुळे मिरज शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे, ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत, त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत. अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे, रेल्वे कोल्हापूरचा मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली. त्यावरून सदरची प्रोसिजर ह्यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करता परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे, ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात, सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे. तर दोन्ही मुलं ही पाठक बाल कल्याण समितीच्या बाल न्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत. कारवाई पुढे सुरू आहे.